मला काय झालं असं की अर्ध्या रात्री डायरेक्ट मी रेल्वेत बसून चाललो. त्याच्यासाठी लॉक तुम्हाला पुरा पा लागेल. तर ओम साईराम पोट्ट्यो. रात्रीचा टाइम झालता 10:25. मी घरी सड झोपेल होतो. माझ्या मित्राचा फोन आला की भाऊ इथं जा लागते आपल्याला. गाडीत 20 रुपयाचं पेट्रोल टाकून दिलं. थांबा रे बा, तुम्ही अजून माझ्या लग्न राहिलं. तुमचा माहोल करा मला माझ्या माहोल करू द्या. पहिले तर संध्याकाळचे 10 नाही वाजत जाय तर आम्ही घरात पळत होतो. घरचे म्हणत होते की 12 वाजता नंतर भूत निघतात बाहेर. पण आता समजलं ते भूत कोणी नाही, आपणच आहो. मी शेवटी थकलो पोट्ट्याची वाट पाहू. मी निघणारच होतो पण तेवढ्यात एले म्हटलं वापस जा, बॅगा घेऊन या. तसे झाले आणि मस्त आपला स्पीकर बी आणला. म्हटलं नाचायला पाहिजेत मले. कसं आहे माणसानं माहोल करायला पाहिजेत. आमच्या भाषेत चंगळ केल्याशिवाय मेळ येत नाही. आता म्या म्हटलं मॉर्निंग तर झाली, सकाळचा नाश्ता तर पाहिजे. सब्जी मंडीत आलो. संचितले म्हटलं 1 प्लेट पोहे घे आणि चहा घे आणि लवकर स्टेशनवर चाला म्हटलं, नाहीतर मागच्या वेळेस सारखा घोर करसान. एका दिवसासाठी गाडीले पार्किंग दिलं लावून. तर पोट्ट्यो मी चाललो नाशिकले त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग. संचितले म्हटलं तू पुढे जाय, आपल्याजवळ तिकीट आहे, भेऊ नको. पण मला माहित होतं की सर आम्हाला पकडणारच होते. मायानं दिलता माझ्यासाठी डब्बा बांधून आलूची चटणी आणि पोळी. तू बी खाजो म्हणे, तुझ्या मित्राला देजो. आपली रेल्वे होती 12140. गटगट पाणी प्यालं. उन्हाळ्यात जास्त पाणी प्या लागते. रंग कसे बदलतात तुम्हाला माहित आहे. मग फायनली द वेट इज ओव्हर. ट्रेन इज अराइव्ह ऑन प्लॅटफॉर्म क्रमांक 2. संचितले म्हटलं मजा काही येऊन नाही राहिली. स्पीकर काढून आण माझवळ. असा कसा चंगळ नाही होत नाही पाहतो. चला मग पोट्ट्यो, आपला लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि फॉलो बी करून घ्या. हा होता पार्ट नंबर 1. लवकरच भेटू पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत टाटा.